या लेडीज डॉक्टर पूर्ण देशातल्या पुरुषांना मास्टरबेशन करायचं शिकवूनच राहणार. आता रिसेंटली आपण एक व्हिडिओ पाहिला ज्यात पेनिस मसाज जो तुमचं पेनिस चांगलं करू शकतो. पिनाइल मसाज एक खूप स्ट्रॉंग क्युरेटिव्ह मेथड आहे. पेनिसला ऊर्जा देणारं. कसं करायचं हा प्रकार सांगितला जात होता, ज्यात तुम्ही हे असं करा, इथे तेल लावा आणि असं असं करा. जर बोटं अशी करून तुम्ही असं असं कराल तर मी गॅरंटीने सांगू शकतो की 99% पुरुषांचं डिस्चार्ज होईल. हाच प्रकार आहे मास्टरबेशन करण्याचा. जे मॅडमना सांगायचं होतं त्याला म्हणतात जेल्किंग. जेल्किंगमध्ये तुम्ही अशी रिंग बनवता, पेनिसला मसाज करून एकाच डायरेक्शनमध्ये. तुम्ही असं असं करत नाही. तुम्ही रिंग बनवून पेनिसच्या मुळापासून बाहेरच्या बाजूला मसाज करता. प्रत्येक वेळेस एकाच डायरेक्शनने करता. आणि जेल्किंगचं कॉन्सेप्ट असं आहे की पेनिसच्या बेसला जे ब्लड असतं ते पेनिसच्या सरळ टीपपर्यंत आणायचं. आणि जेल्किंग एक पेनाइल साज एनलार्जमेंट टेक्निक आहे. जेल्किंग काम करतं, ओ रिंग मेथड काम करतं. ओ रिंगने पेनिस साईज वाढते, गर्थ वाढते. पण जेल्किंग यामुळे जगभरात कमी झालंय, कारण जेल्किंग ही एक डेंजरस प्रॅक्टिस आहे. बऱ्याचदा जेल्किंग करताना पेनिसला इंजुरी होऊ शकते, वेन्स फाटू शकतात, ट्रॉमा होऊ शकतो, एंडोथेलियम डॅमेज होऊ शकतं. प्रेशर विरुद्ध ब्लड जेव्हा पेनिसमध्ये खेचलं जातं तेव्हा वेन्स डिस्ट्रॉय होतात आणि बऱ्याच पेशंटमध्ये जेल्किंगमुळे साईज थोडीफार वाढते. पण प्रॉब्लेम डेव्हलप होतो इरेक्टाईल डिस्फंक्शनचा किंवा लिंग न उभं राहण्याचा. मग जर तुम्हाला पेनाइल मसाज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मी तुम्हाला शिकवतो पेनाइल मसाज करण्याची सोपी आणि इफेक्टिव्ह टेक्निक. पिनाइल मसाज रॉकेट सायन्स नाहीये. पिनाइल मसाज करण्यासाठी तुम्हाला हातांचा वापर असं खूप काही करायचं नाहीये. सोप्या प्रकारे पिनाइल मसाज करायचा आहे. फक्त हे बघायचंय की पिनाइल मसाजने तुम्हाला बेनिफिट व्हावा, पण हे मास्टरबेशन नाहीये. तर मी आहे डॉक्टर विजयंत गोविंद गुप्ता, नवी दिल्ली, इंडियामध्ये एक युरोलॉजिस्ट. युरोलॉजिस्ट सोबतच मी एक फेलोशिप ट्रेंड एंड्रोलॉजिस्ट आहे आणि मी पुरुषांचे प्रॉब्लेम्स, मग ते इरेक्टाईल डिस्फंक्शन असू दे, अर्ली डिस्चार्जचा प्रॉब्लेम असू दे, मुलं होत नसतील, पेनिसमध्ये प्रॉब्लेम आहे, इन्फेक्शन आहे, लघवीच्या मार्गाचा प्रॉब्लेम असेल, या सगळ्याचा व्यवस्थित सायंटिफिक इलाज करतो. औषधं देऊन, रिहॅबिलिटेशन करून किंवा सर्जिकल. पेनाइल मसाज आम्ही आयुर्वेदिकमधून उचललेलं आहे. पेनाइल मसाज आम्ही करंट सायंटिफिक नॉलेजबरोबर कंबाईन केलं आणि आम्ही आमच्या पेशंट्सना गेल्या 7 वर्षापासून पेनाइल रिहॅबिलिटेशन ERP, ई म्हणजे एन्हान्स्ड, आर म्हणजे रिकव्हरी, पी म्हणजे प्रोटोकॉल. आमचा रजिस्टर्ड प्रोटोकॉल आहे एन्हान्स्ड रिकव्हरी प्रोटोकॉल, ज्यामध्ये आम्ही पेशंटचं इरेक्टाईल डिस्फंक्शन, पेनाइल मसाज आणि साईज इश्यूज सोडवतो. या ERP प्रोटोकॉलच्या नटशेलमध्ये बेस आहे पेनाइल मसाज आणि पेनाइल मसाज आमच्या सेंटरमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण नक्कीच करत असतो. पेनाइल मसाजच्या बऱ्याच टेक्निक्स डिस्क्राईब्ड आहेत बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत. पण आपण ॲडव्हान्स टेक्निकबद्दल नाही बोलणार आहोत. आम्ही पुन्हा तुम्हाला आज सिंपल बेसिक पेनाइल मसाज कसा करायचा आहे ते सांगणार आहोत. तर पेनाइल मसाजमध्ये आपण पॉइंट वाईज गेलो तर आपण त्याला 5 ते 6 पॉइंट्समध्ये वाटून घेतो. पहिला, पेनाइल मसाज कोण करू शकतं? पेनाइल मसाज प्रत्येक व्यक्ती करू शकतो. मग तो लहान मुलगा असो किंवा तो टीनेजर असो किंवा तो अडल्ट असो किंवा तो ओल्ड व्यक्ती असो. जर तुम्हाला तुमचं पेनिस हेल्दी ठेवायचं आहे तर पेनाइल मसाज एक डेली ॲक्टिव्हिटी आहे जी तुम्ही करू शकता. जसं अंघोळ झाल्यावर केसांना तेल लावता, चेहऱ्यावर क्रीम लावता, बॉडीवर ऑइल लावता, डेली स्वतःला स्वच्छ करता, नखं कापता, तर पेनाइल मसाजही तुमची इंटिमिडिटी तुमच्या एका हेल्दी लाईफस्टाईलचा एक भाग आहे. पेनाइल मसाज तुम्ही वयाच्या 15-16 वर्षापासून सुरू करू शकता. अगदी लहान मुलांनी पेनाइल मसाज करू नये. पण जर अशी मुलं आहेत ज्यांना हायपोस्पिडियस आहे, त्यांच्या पेनाइल साईजमध्ये पेरेंट्सना कमतरता जाणवते, अशा वेळी लहान मुलांमध्ये मसाज हेल्पफुल असतो स्टिम्युलससाठी आणि ग्रोथसाठी. पेनाइल मसाज कधी करायला हवा? पेनाइल मसाज डेली करायला हवा. पेनाइल मसाज तुम्ही रात्री करा, दिवसा करा, जेव्हा तुम्हाला वाटेल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा. सकाळी केलेला पेनाइल मसाज जास्त चांगला असतो, कारण पेनिसमध्ये इरेक्शन असतं, टेस्टोस्टेरोन असतं, मॉर्निंग इरेक्शन असतं. पण बरीचशी लोकं सकाळी शाळेत जायचंय, कॉलेजला जायचंय, कामावर जायचंय, वेळ मिळत नाही. मग बरीचशी लोकं पेनाइल मसाज इव्हनिंगमध्ये करून सोडू शकतात. थर्ड, पेनाइल मसाज सोबतच मास्टरबेशन करू शकतो का? नाही. तुम्ही मास्टरबेशन करू शकत नाही. मास्टरबेशन, हेल्दी मास्टरबेशन बाबतीत माझे वेगळे व्हिडिओज आहेत. पण साधारणपणे डेली मास्टरबेशन अनहेल्दी आहे आणि पेनाइल मसाज अशा प्रकारे करा तुमचा तुमच्यावर कंट्रोल राहील. जर मसाज करताना पेनिसमध्ये इरेक्शन येतंय, पेनिस हार्ड होतोय, तर मसाज करणं तिथेच थांबवा. कंटिन्यू करून मसाजने डिस्चार्ज करायचा नाहीये. पेनाइल मसाज पेनिसच्या कोणत्या कोणत्या ठिकाणी करायचा आहे? तुम्ही जर पेनिसला पाहिलं तर पेनिसचे 3 पार्ट असतात. जो स्क्रोटम आहे, टेस्टिस, त्याच्या खालीही पार्ट असतो, स्क्रोटमच्या मागेही पार्ट असतो, मुळापासून टिपपर्यंत पार्ट असतो आणि चौथं म्हणजे ग्लान्स, तोही पार्ट आहे. मग तुम्हाला स्किन मागे करून ग्लान्सचा मसाज करायचा आहे?
तुम्हाला पूर्ण पेनिसचा मसाज करायचा आहे, मुळापासून टोकापर्यंत. तुम्हाला स्क्रोटमच्या मागच्या पार्टचाही मसाज करायचा आहे आणि स्क्रोटमला उचलून त्याच्या मागे हात टाकून जो पेनिसचा रूट आहे त्याचाही मसाज करायचा आहे. मसाजचं डायरेक्शन खालून वरच्या बाजूला जातं. तुम्हाला पेनिसचं ब्लड आतून बाहेरच्या बाजूला आणायचंय. तुम्ही उलटा मसाज बाहेरून आतल्या बाजूला नाही करायचंय आणि असा मसाज तर आता बघा अशा प्रकारे केलं जातं ते याला मास्टरबेशन म्हणतात. असा मसाज तर अजिबात करायचा नाहीये. पेनाइल मसाज किती वेळ करायचा असतो? हे करणारे जे माझे चांगले पेशंट्स आहेत ते अर्धा तासही करतात डिस्चार्ज न होता आणि त्यानंतर आरामात झोपतातही. पण बरीचशी लोकं पेनाइल मसाज 4-5 मिनिटं करतात, त्यानंतर त्यांना इरेक्शन येतं किंवा डिस्चार्ज होतात. तर प्रयत्न करा पेनाइल मसाज ॲटलिस्ट 2-3 किंवा 4-5 मिनिटं करण्याचा. जर तुम्ही कंट्रोल करू शकताय, तुम्हाला डिस्चार्ज होत नाहीये, ग्लॅन्ड सेन्सिटिव्हिटी ओके आहे, पेनिस दुखत नाहीये आणि तुमच्याकडे वेळ आहे, तर हा 15 ते 20 मिनिटंही करू शकता. मसाज केल्यानंतर पेनिस धुवायला हवं का? नाही. मसाज झाल्यानंतर पेनिस धुवायचं नाहीये. त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही. मसाजमुळे ब्लड सप्लाय सुरू झालाय. पेनिसमधल्या कोशिका इम्प्रूव्ह होत आहेत. त्याच्यावर थंड पाणी टाकून त्याला आकुंचित करू नका. मसाज झालाय, रात्रीचा वेळ असेल तर मसाज करून सेक्स करून झोपून जा किंवा असेच झोपा. सकाळी अंघोळ करताना त्याच्यावरचं तेल क्लीन होईल. मसाजसाठी एखादं विशेष तेल आहे का? मसाजसाठी खूप विशिष्ट तेल आहेत. आयुर्वेदात मसाजच्या तेलांचं वर्णन केलंय. आमचं एक 100% नॉन आयुर्वेदिक, याच्यामध्ये कुठलंच प्लांट प्रोडक्ट नाहीये. 100% नॉन आयुर्वेदिक ॲलोपॅथिक ऑइल येतं. याला आम्ही एस ऑइल म्हणतो. यात एल-आर्जिनिन आहे, व्हिटॅमिन ई आहे, क्लोव्ह आहे आणि सोबतच नारळाच्या तेलाचा बेस आहे. एस ऑइल एडलाज या नावाने येतं, ते विकत घेऊ शकता किंवा तुम्ही हवं तर प्लेन कोकोनट ऑइलने, प्लेन ऑलिव्ह ऑइलने किंवा मस्टर्ड ऑइलनेही मसाज करू शकता. मेन विषय आहे मसाज करणं. मसाजचा फायदा मिळेलच. मसाजसाठी कुठलं तेल आहे ते सेकंडरी आहे, ती एक ॲडजस्टमेंट आहे. जसं तुम्ही कुठलंही काम करताना आधी स्टार्ट करा. ऑइल विकत घ्यायचं आहे, वेट करणार नको. आज मसाज करा, व्हिडिओ बघताय, आजच सुरुवात करा, 10 दिवसात आराम मिळेल. ऑइल तुम्ही नंतरही मागवू शकता, कुठल्याही कंपनीचं जे तुम्हाला मागवायचंय. आता पेनाइल मसाजचे फायदे. पेनाइल मसाजचे फायदे खूपच आहेत. इरेक्टाईल क्वालिटी इम्प्रूव्ह होते, हार्डनेस इम्प्रूव्ह होतं, सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होते, होल्डिंग इम्प्रूव्ह होते, साईज इम्प्रूव्ह होते, कर्वेचर इम्प्रूव्ह होतं, युरिनेशन इम्प्रूव्ह होतं, प्रोस्टेट इम्प्रूव्ह होतं. तर असे किती सांगू, पेनाइल मसाज एका पुरुषासाठी जर तो हेल्दी आहे तर त्याला आपल्या रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये अगदी नियमित करायला हवं. तर आज मी तुम्हाला सांगितला पेनाइल मसाजचा ओव्हरव्ह्यू. हेही सांगितलं पेनाइल मसाजमध्ये काय नाही करायचंय. जर पेनाइल मसाजबद्दल ॲडव्हान्स व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवीन. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर. लव्ह यू ऑल अँड स्टे सबस्क्राईब्ड.